संपलंय तरी देखील शिंदे समितीला मुदतवाढ दिली जाते असं म्हटलं जात आहे। सूत्रांकडून या संदर्भात माहिती मिळतेय। न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची मुदत 24 डिसेंबरलाच संपली आहे। समिती यापुढे कोणतं काम करणार या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित आहे आणि अशी परिस्थिती असताना आज मुख्यमंत्री या समितीसोबत बैठक घेणार आहेत। मीनाक्षी, नेमकं काय आहे? नक्कीच लागवी 24 डिसेंबरला आपण पाहिलं होतं तर या समितीची मुदत संपलेली आहे, तरी सुद्धा ही समिती अजूनही आपल्या पदावर आहे आणि काम करत आहे। नेमकं या समितीकडे कोणकोणत्या जबाबदाऱ्या होत्या आणि अद्यापही या जबाबदाऱ्या पार पडल्या जात आहेत की नाही हे देखील पाहावं लागेल। खरं पाहायला गेलं तर ही समिती आपण पाहिलं तर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली होती, त्यामुळे आज देखील या समितीची बैठक पार पडणार आहे। काल आपण पाहिलं तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच सोबतच इतर आणखी मुद्दे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडणार होती, पण मात्र काही कारणावश ही बैठक जी आहे ती काल पार पडू शकली नाही, त्यामुळे आज ही बैठक जी आहे ती होत आहे। मात्र एकूणच आपण पाहिलं तर 24 डिसेंबरला या समितीची मुदत जरी संपली असली तरी सुद्धा आपण पाहतोय की ही समिती अद्यापही काम करत आहे। मग कोणाच्या अध्यक्षतेखाली किंवा कोणाच्या दबावाखाली, कोणाच्या सांगण्यावरून ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत असा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। खरं पाहायला गेलं तर अनेक प्रश्न जरी या ठिकाणी उपस्थित असले तरी यावरती आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी अद्यापही उत्तर दिलेलं नाहीये। अनेकदा आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी याविषयी देखील या समितीबाबत चर्चा करण्यासाठी टाळलं होतं। एकूणच सध्या आज जी बैठक होणार आहे, आजच्या या बैठकीमध्ये काय नेमका निर्णय घेतला जातो किंवा मुख्यमंत्री माध्यमांशी बोलणार की नाही हे देखील पाहावं लागेल। निश्चित मीनाक्षी, अशाच आमच्या सोबत जोडल्या रहा। अधिक जाणून घ्यायचे इतरही महत्त्वाच्या घडामोडींवर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।